बातमी नवी मुंबईमधून येते। नवी मुंबईतील तुर्भे या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग लागलेली आहे। बस, रिक्षा, कार जळून खाक झालेल्या आहेत। 10 कार, 1 बस, 3 रिक्षा यामध्ये जळाल्याचं कळतंय। वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली वाहनं ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती त्या ठिकाणी ही आग लागली आहे। विनायक पाटील आपला प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। विनायक, ही आग नेमकी कशी लागली, आता काय परिस्थिती? तुर्भा वाहतूक पोलीस आहे, त्याचबरोबर तुर्भा MIDC पोलिसांनी जी वाहनं जप्त केली होती, काही वाहनं आहेत या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी जप्त केली होती, काही वाहनं पोलीस स्टेशनने जप्त केली होती। अनेक केसेस मधले जे मुद्देमाल म्हणून जप्त केलेले काही चोरीमधले आहेत, काही चुकीच्या डॉक्युमेंट्स मध्ये आलेले वाहन आहेत। अशा प्रकारे जवळजवळ 150 ते 200 वाहनं ती एकाच ठिकाणी ठेवण्यात आली होती। ठाणे बेलापूर रस्त्याच्या बाजूला वाहतूक चौकी आहे तुर्भ्याची, त्या ठिकाणी अचानक आग लागलेली आहे। त्याच्यामध्ये 10 ते 12 कार जळालेले आहेत, 3 रिक्षा आहेत, एक बस जळालेली आहे, संपूर्णपणे जळून एक आग झालेला आहे। त्या ठिकाणी वाशिक फायर ब्रिगेड आणि MIDC फायर ब्रिगेडने जर लवकर नियंत्रण मिळवलं नसतं तर उर्वरित ज्या गाड्या आहेत, ते 150-200 गाड्या आहेत, त्याच्या आजूबाजूला ठेवल्या, त्याच्या संपूर्ण गाड्यांना आग लागली असती। मात्र ती आग आता सध्या कंट्रोलमध्ये आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी वाहनं जळाली असते ती मात्र या ठिकाणी थांबलेली आहेत। अद्याप आग कशामुळे लागली हे मात्र समोर आलेलं नाहीये। त्या ठिकाणी काही वाहनांमध्ये जी सिलेंडर सुद्धा होते, त्याच्यामध्ये LPG गाड्या होत्या, काही CNG होती गाड्या होत्या। या ठिकाणी ही कारण अजूनही समजू शकलेलं नाही। पोलीस या सगळ्या संदर्भातला तपास अधिक करतायत। विनायक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।